नमस्कार गावल्यानो, मी अनंतरस्कर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. कारण आजचा रविवार काय फुकट जाऊ देत नाही. आज चालले मी तिथं पाबेश्वर मित्रांसोबत आणि पुढे सोबत कडा धबधबा बघणार आहोत. तर नक्की पूर्ण व्लॉग बघा आणि मजा करूया. चला, धन्यवाद. तर मंडळी, आम्ही आता तळ्यातून निघालो. सकाळी तळ्यातून निघताना मित्रांनो, हायवे या लगत मंदिरात मुंबई गोवा महामार्ग, त्या मंदिराबद्दल किती रंग माहिती आहे कमेंट करा. प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर इथून आपण पुढे जायला मिळेल खारेपाटण राजापूर. मित्रांनो, आज या ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणी राजापूरच्या स्टँडच्या पाठीमागून 5-6 किलोमीटर गेलात की आपला श्री क्षेत्र दत्त पापेश्वर मंदिर या ठिकाण असा. तर राजापूरजवळ असलेले पुरातन शिवमंदिर आहे. भगवान महादेवाच्या भक्तांसाठी हे श्रद्धेचं महत्त्वाचं स्थान मानलं जातं. आजूबाजूला हिरवीगार झाडी, शांत वातावरण आणि पावसाळ्यात वाहणारे पाणी यामुळे या ठिकाणाला एक वेगळीच अनुभूती मिळते. मंडळी, कोकणमधला की निसर्ग संपन्न हे आपण पूर्वीपासून म्हणतोच, पण खरं तर कोकणाचं निसर्ग हे पावसाळ्यात खूपच जास्त भरलं जातं. पावसाळ्यात कोकण पर्यटन करण्याची वेगळीच मजा आणि वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे मुद्दाम तुम्ही येत असाल कोकणात फिरायला तर पावसाळ्यात हे मुद्दाम येऊ शकता आणि बघू शकता. मंदिराचा परिसर पाहिला की कोकणच्या निसर्गाची खरी सुंदरता अनुभवायला मिळते. विशेषतः पावसाळ्यात दत्त पापेश्वर परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. इथे येताना केवळ पर्यटनाचा अनुभव नाही, तर कोकणातील श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाचा सुंदर अनुभव घेता येतो. जर तुम्ही मित्रांनो राजापूर किंवा कोकण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर दत्त पापेश्वर मंदिर तुमच्या यादीमध्ये नक्कीच ठेवा. मित्रांनो, आता आपण या मंदिराविषयी जरा कथा समजून घेऊ. धूत म्हणजे धुवून काढणे आणि पापेश्वर म्हणजे पापांचा नाश करणारे ईश्वर, अशी या नावाची धार्मिक व्याख्या केली जाते. या मंदिराबद्दल अनेक स्थानिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर अत्यंत प्राचीन असून मंदिराच्या माहितीनुसार त्याचा संबंध साधारण 10व्या-11व्या शतकातील शिलाहार काळाशी जोडला जातो. मंदिराची रचना पाहिली तर प्राचीन स्थापत्यकलेची झलक जाणवते. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नगारखाना आणि मंदिर परिसरात दीपमाळ देखील पाहायला मिळते. स्वयंभू शिवलिंगाची आख्यायिका. दत्त पापेश्वर मंदिराशी संबंधित एक प्रसिद्ध स्थानिक आख्यायिका आहे. राजापूर परिसरात निळोबा भट नावाचे एक शिवभक्त राहत होते. ते दरवर्षी काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचे दर्शन आणि गंगास्नान करत असत. वय वाढल्यामुळे पुढे काशीला जाणे त्यांना शक्य होईना. त्यांच्याकडे असलेली एक गाय अचानक दूध देण्याची झाली. निळोबा भट्टाने त्याच्यावर लक्ष ठेवले असता ते एका विशिष्ट ठिकाणी जाऊन एका खडकावर दूध सोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गिऱ्हाईकाने रागाच्या भरात त्या खडकावर खुडारीचा घाव घातला. त्या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही येथे असलेले शिवलिंग स्वयंभू आणि भंगलेल्या स्वरूपात असल्याचे भाविक मानतात. मंदिराच्या अगदी जवळून मुळाने नदी वाहते. नदीचा प्रवाह काळ्या कातळून खाली कोसळताना सुंदर धबधबा तयार होतो. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अक्षरशः खुलून येते. धबधब्याखाली तयार झालेल्या डोहाला कोटीतीर्थ असे म्हटले जाते. मित्रांनो, मंदिर, नदी, धबधबा आणि हिरवाई या सगळ्यामुळे दत्त पापेश्वराचा परिसर कोकणातील एक सुंदर पर्यटन आणि धार्मिक ठिकाण बनतो. मंडळी, पावसाळ्यात काय यावे? जर तुम्हाला कोकणचा पावसाळा अनुभवायचा असेल तर दत्त पापेश्वर परिसर नक्की पाहण्यासारखा आहे. गर्द हिरवी झाडी, नदीचा खळखळता प्रवाह, काळ्या कातळून कोसळणारे पाणी आणि प्राचीन शिवमंदिर या सगळ्यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. तर मंडळी, तिथून आपण आता आलो आहोत एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण, ते म्हणजे श्री कनकादित्य मंदिर कशेळी. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेले कशेळी गाव सूर्यदेवाच्या या प्राचीन मंदिरात प्रसिद्ध आहे. मंदिरात विराजमान असलेली सूर्यदेवाची काळ्या दगडातील सुंदर मूर्ती सुमारे 800 वर्षापूर्वी गुजरातमधील प्रभास पाटण येथून आणली गेली, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागाने दिली आहे. या मंदिरामागे अतिशय रंजक आख्यायिका आहे. कथेनुसार सूर्यदेवाची मूर्ती नौकेतून आणली जात असताना कशेळीच्या किनाऱ्याजवळ नौका अचानक थांबली. त्यानंतर मूर्ती एका नैसर्गिक गुहेत ठेवण्यात आली. पुढे कनका नावाच्या सूर्यभक्त महिलेला ही मूर्ती सापडली आणि तिच्या पुढाकाराने येथे मंदिर उभारण्यात आले. त्यामुळे या देवाला कनकादित्य असे नाव पडले, अशी स्थानिक मान्यता आहे. आणि मंडळी, मंदिरापासून जवळच आहे देवाची खोली, एक नैसर्गिक गुहा. या गुहेचा संबंध याच आख्यायिकेशी जोडला जातो. कनकादित्य मंदिराचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे रथसप्तमीचा 5 दिवसांचा रथोत्सव. या काळात येथे मोठ्या उत्सवात धार्मिक कार्यक्रम होतात आणि रथांची मिरवणूक काढली जाते.
मंदिराचे शांत वातावरण, कोकणातील हिरवाई आणि समुद्रकिनाऱ्याजवळचा हा परिसर पाहिल्यावर मन प्रसन्न होते. जर तुम्ही रत्नागिरी आणि राजापूर परिसरात फिरायला येत असाल तर कनकादित्य मंदिर हे आणि देवाची खोली आपल्या प्रवासाच्या यादीत नक्की ठेवा. चला तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत इथून पुढे कशेळी येथील समुद्रकिनारा बघायला. जय श्रीनारायण. येतोय. आणि मित्रांनो, आता आजच्या ट्रिपचं शेवटचं पॉईंट तो म्हणजे सवतकडा धबधबा या ठिकाणी आलो आहोत. सकाळी निघाल्यापासून आम्हाला सवतकडा धबधबा म्हटल्यावर भरपूर मित्रांनी सांगितल्याने की सावकाश जा. एक मनात भीती होती की आणि रस्ता निसरडा आहे, पायवाट जाताना सावकाश जावा, घसरण असते. ते खरंच ठरलं मित्रांनो, कारण धबधबा उंच ठिकाणी आहे आणि खाली जायच्या धबधब्या ठिकाणी पायवाटेने, आणि ते आता पायवाटे बघायला तर चिखलान आणि मळलेली आहे आणि दगड आहेत, त्यामुळे निसरडा रस्ता आहे, सावकाश यावं लागतं. आता बोलो ठरवलं आहे सवतकडा धबधबा, तर जाऊयाच. उशीर झाला, आम्ही 4-4:30 वाजले यायला, कारण आम्हाला मंदिर वगैरे जेवण वगैरे सगळं तिकडेच वाजले 3:30-4.
तर मित्रांनो आलो आहे खाली, गर्दी पण आहे आणि खरं तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमामुळे बरेच अशी पर्यटन स्थळ कोकणातली आहे जी फेमस झाली आहेत. म्हणजे लांब लांब अगदी म्हणाल तर सिंधुदुर्ग जिल्हा सोडून रत्नागिरी जिल्हा किंवा आजूबाजून कर्नाटक इथूनही लोक, कोल्हापूर जिल्ह्यातूनही लोक पर्यटन येतात मित्रांनो. खूपच निसर्ग रस्ता आहे मित्रांनो, सावकाश यावं लागेल कारण तुम्हाला आजूबाजूला आधारच नाही आहे, धरायला काठी वगैरे काही बांधलेली नाही आहे. पडला तयारी खाली जाऊ शकता. पण एवढा निसर्गाने तुम्हाला जे निर्माण केले त्याचं तुम्ही जर संवर्धन केलं तर खूप सुद्धा विकास तुम्ही करू शकता. हे महत्त्वाचं महत्त्वाचं. कारण एवढं आम्ही आता घाट उतरून आलो आहे तर समोरचा आम्हाला जो नजारा दिसणार आहे तो अद्भुत असणार आहे. कारण आतापर्यंत मी यूट्यूबच्या इंस्टाच्या व्हिडिओजना संवाद करत होतो, फक्त बघितलं होता. आता प्रत्यक्ष बघायसाठी मुद्दाम आलो आहे. आपण मित्रांनो बघू शकता एवढा वरची घाटी आम्ही उतरून खाली आलो आहे जवळजवळ आणि आता आम्ही धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जवळ आलेलो आहे. आणि मित्रांनो ह्या बघा समोर जो नजारा आहे धबधबा, खरोखरच खूपच सुंदरचं दृश्य आहे मित्रांनो. खूपच दृश्य सुंदर आहे. आता आम्ही प्रयत्न करू धबधब्याच्या एकदम पायथ्याशी आम्हाला जायला मिळते, बघू गर्दी पण आहे त्यामुळे तिथपर्यंत जायला मिळते का बघू. तर मित्रांनो हा आहे राजापूर येथील सवतकडा धबधबा.